मंतरलेली राजकुमारी. एकेकाळी एक शेतकरी राहायचा ज्याला 2 मुलं होती, ऑस्टिन आणि कार्टर. कार्टर, कुठे आहेस तू? इकडे जरा काम आहे. मला त्रास देऊ नकोस म्हाताऱ्या, मी डुलकी काढतोय. ऑस्टिन, कुंपणाचं काम संपव, मी गावात जाऊन येतो. हो बाबा. गावात जाताना तो विचार करत होता, दरिद्री होण्यापूर्वी मी काहीतरी केलं पाहिजे. बसून विचार करूया. तो झाडाखाली जाऊन बसला. तिथेच 2 माणसं सुद्धा बसलेली होती. त्याच्या कानावर त्यांचं संभाषण आलं. राजाच्या मुलीला 2 ड्रॅगन आणि एका म्हातारीने एका महालात कैद ठेवलंय. ज्याला कुणाला तिला तिथनं सोडवायचं असेल त्याला कठीण अशा 3 कसोट्यातून जावं लागेल. लोक म्हणतात त्या कसोट्या फारच कठीण आहेत. जो कोणी या कसोट्या पूर्ण करत नाही त्याला ड्रॅगन खाऊन टाकतात म्हणे. आणि कोणी जर त्या 3 कसोट्या पूर्ण केल्या तर मग तो राजकन्येशी लग्न करू शकेल आणि महालाचा व खजिन्याचा मालक बनेल. मग शेतकऱ्याने विचार केला, हो, कार्टर हे काम करेल. तो 3ही कसोट्या पूर्ण करेल, राजकन्येशी लग्न करेल आणि मग तो राजाही बनेल. काही दिवसानंतर कार्टर त्याच्या एकुलत्या एक घोड्यावर बसून मंतरलेल्या महालाकडे जायला निघाला. त्याने वडिलांनी दिलेली तलवार उगाच हवेत फिरवली. तो एक दुष्ट मनाचा मुलगा होता. जेव्हा तो मुंग्याच्या वारुळात जवळून गेला त्याने ते नष्ट केले. त्यानंतर तो जवळच्या तलावातनं पाणी प्यायला. तिथे त्याने बदकाची पिल्लं पाहिली आणि त्यांनाही त्रास दिला. त्यानंतर त्याने एक मधमाशाचे पोळे बघितले आणि त्याच्या तलवारीने त्याने ते नष्ट केले. शेवटी अशा प्रकारे तो महालाजवळ पोहोचला. कोण आहे रे? दरवाजा उघडा ताबडतोब. खूप दमलोय. तुमची एवढी हिंमत? मला इथे थांबायला लावू नका, नाहीतर मी दरवाजा तोडेन. शेवटी एका म्हाताऱ्या बाईने तिच्या गोड आवाजात दरवाजा उघडला. कोण दार ठोठवतंय? मी 1 तास झाला इथे उभा आहे. तू बहिरी आहेस का? नाही, मी बहिरी नाही. मला राजकन्येला वाचवून राजा बनायचंय. अरे जरा थांब, तुला अगोदर 3 कसोट्यातनं जायचंय. कसोट्या? कसल्या? मी कसल्याही कसोटीला घाबरत नाही. आता मी या सूर्यफुलाच्या बिया हवेत फेकणार आहे. त्या वाऱ्याने इकडे तिकडे उडतील. मग तुला त्या उचलून या पिशवीत जमा करायच्या आहेत आणि हे सगळं 1 तासात करायचं आहे. तुला मी मूर्ख वाटतो का? ही कसली कसोटी आहे? मी 1 तासात परत येते. म्हाताऱ्याबाईने बिया हवेत फेकल्या आणि तिने दरवाजा बंद केला. हे अशक्य आहे. मी नाही उचलणार या बिया. जेव्हा ती म्हातारीबाई परत आली तिने त्याला दुसरी कसोटी सांगितली. तिने 12 सोन्याच्या अंगठ्या एका खोल तलावात टाकल्या. तुला त्या 1 तासात बाहेर काढायच्या आहेत. मी वेडा नाहीये. पाणी खूप खोल आहे आणि थंडही. तू कसोट्या पूर्ण करत नाहीयेस बाळा. ठीक आहे, तुला 3री कसोटी देते. चल सोबत. मला कंटाळा येतोय. जेव्हा ते महालात पोहोचले ते सरळ अंधार खोलीत गेले. आता हे 3 पुतळे पांढऱ्या कापडाने झाकलेले आहेत. तुझ्याकडे 1 तास आहे मला सांगायला की यातली राजकुमारी कुठली. जर तू बरोबर सांगितलंस तर तिची सुटका होईल आणि चुकलास तर मी उजवा पुतळा निवडतो. उजव्या पुतळ्या, उघड कर स्वतःला. अरे बापरे, ड्रॅगन! नाही 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 नाही. काही दिवसांनी शेतकरी ऑस्टिनशी बोलत होता. कार्टर कुठे असेल? मला त्याची काळजी वाटते. बाबा, मला जाऊ द्या त्या महालात. नाही बाळा, मला माझा एकुलता एक मुलगा गमवायचा नाही. विश्वास ठेवा बाबा, मी परत येईन. पण माझ्याकडे घोडा नाहीये आणि तलवारही नाहीये तुला द्यायला. ऑस्टिनने फक्त पावाचा एक तुकडा घेतला व चालतच मंतरलेल्या महालाकडे निघाला.
थोड्या वेळाने त्याने झाडाखाली आराम करायचे ठरविले. तिथे त्याने पाहिले की खूप साऱ्या मुंग्या एक वारूळ बनवायचा प्रयत्न करतायत. अरे बिचाऱ्या मुंग्या, कोणी तोडलं तुमचं वारूळ? मी करतो मदत ते परत बनवायला. काम संपल्यावर तो पाणी प्यायला तळ्याजवळ गेला. तिथे त्याने बदकाची पिल्लं बघितली. ओ बिचारी पिल्ल, तुम्हाला भूक लागली असेल ना? हा घ्या पावाचा तुकडा. बदकाच्या पिल्लांनी तो पाव संपवला. नंतर त्याला जमिनीवर पडलेले मधमाशांचे पोळे दिसले. त्याने ते उचलून झाडाच्या फांदीवर ठेवले आणि परत महालाकडे आपला प्रवास सुरू केला. आणि पोहोचल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. काय हवंय बाळा तुला? नमस्कार, मला राजकन्येला वाचवायचं आहे. प्रयत्न करू शकतोस. म्हाताऱ्या बाईने सूर्यफुलाच्या बिया जमिनीवर फेकल्या आणि ती निघून गेली. काम थोडं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन. बरोबर 45 मिनिटांनंतर ऑस्टिन प्रयत्न करणं सोडणारच होता की त्याच्या मदतीला मुंग्या धावून आल्या. त्या त्याच्या आभारी होत्या, कारण त्याने त्यांचं वारूळ बांधायला खूप मदत केली होती. वा, मुंग्या माझ्या मदतीला आल्या. धन्यवाद मित्रांनो. ही पिशवी आता बियांनी पूर्ण भरली आहे. मग ती म्हातारी बाई परत आली. छान, तू चांगलं काम केलंस. पिशवी बियांनी भरून टाकलीस. तुला दुसऱ्या कसोटीत जायचे. हे बघ, तुला 12 अंगठ्या गोळा करायच्या आहेत. असं म्हणून म्हाताऱ्या बाईने अंगठ्या पाण्यात फेकल्या. ऑस्टिनने पाण्यात उडी घेतली, पण ते फारच खोल होतं आणि त्याला त्या अंगठ्या काढता आल्या नाहीत. मग त्याने बघितलं की पाण्यात काहीतरी हलतंय. ती बदकाची पिल्लं होती, जी त्याला मदत करायला आलेली, कारण त्याने स्वतःचा पावाचा तुकडा त्यांना दिला होता. ओ धन्यवाद माझ्या मित्रांनो. आता माझ्याकडे सगळ्या 12 अंगठ्या जमा झाल्या. मग तो म्हाताऱ्या बाईकडे गेला. सगळ्या 12 अंगठ्या. याआधी कधी असं झालं नाही. हरकत नाही, चल सोबत. म्हाताऱ्या बाईने ऑस्टिनला तिसऱ्या कसोटीबद्दल सांगितले. पुतळे पाहून त्याला ओळखता येईना की यातली खरी राजकुमारी कुठली. हे सगळे सारखेच दिसतायत. विचार कर ऑस्टिन, विचार कर. यातली खरी राजकुमारी कोणती असेल? अचानकच शेकडो मधमाशा खिडकीतून आत आल्या आणि मधल्या पुतळ्याभोवती फिरायला लागल्या. मधला पुतळा मी निवडतो. ओ, मधल्या पुतळ्या उघड कर स्वतःला. पांढरं कापड जमिनीवर पडलं आणि तिथे राजकुमारी दिसू लागली. धन्यवाद ऑस्टिन, कसोट्या पार करून मला वाचवल्याबद्दल. आता राजकुमारी सुरक्षित होती. मग त्याने बघितलं की ड्रॅगन महाल सोडून जात आहेत. आता तू या महालाचा मालक आहेस. मी जाते. आता ऑस्टिनने राजकुमारीला लग्नासाठी विचारलं आणि तिने आनंदाने होकार दिला. लग्नानंतर ते आनंदाने राहू लागले. मधमाशांचं पोळं बांधू लागले आणि बदकाची गोंडस पिल्ली पाळू लागले. समाप्त. राजकुमारी रोज आणि सोनेरी पक्षी. खूप खूप वर्षा अगोदर एका दूरच्या राज्यात एक सुंदर राजकुमारी राहत होती. तिचे केस खूप लांब आणि लाल होते आणि तिला गुलाबाची फुलं खूप आवडायची, म्हणून सगळे तिला राजकुमारी रोज म्हणत. रोज संध्याकाळी राजकुमारी रोज आपल्या बाल्कनीत जायची आणि टाळ्या वाजवायची. तेव्हा कुठून तरी एक सोनेरी पक्षी येऊन तिच्या खांद्यावर बसायचा. लगेचच राजकुमारीचे केस लख्ख लाल प्रकाशात चमकायला लागायचे. जेव्हा पक्षी आपल्या मंजूळ आवाजात गायचा तेव्हा राजकुमारी रोज सुद्धा त्याला साथ द्यायची आणि अगदी तेव्हाच राज्यातली सगळी प्रजा गोड स्वप्न बघत झोपी जायचे, अगदी पहाटेपर्यंत. अशीच काही वर्ष निघून गेली. रोज संध्याकाळी राजकुमारी रोज तिच्या छोट्याशा सोनेरी पक्षासोबत छानशी अंगाई गीत गायची, जेणेकरून सगळ्या लोकांना गोड गोड स्वप्न पडून सकाळपर्यंत छान झोप यावी. आणि एक दिवस एक भयानक गोष्ट घडली. एका दुष्ट म्हाताऱ्या चटकिणीला राजकुमारी रोज बद्दल कळले व तिने तिला शाप द्यायचे ठरविले. चटकिणीने असं म्हटल्याबरोबर राजकुमारी रोजचे केस डांबरासारखे काळे झाले.
त्या संध्याकाळी सुद्धा राजकुमारी रोजने आपल्या बाल्कनीत जाऊन टाळ्या वाजवल्या, पण जेव्हा सोनेरी पक्षी आला तेव्हा तिचे केस लाल ऐवजी काळे चमकायला लागले. आणि जसा सोनेरी पक्षी मंजूळ आवाजात चाल द्यायला लागला तसेच राजकुमारी रोज आपली अंगाई गीत गाऊ लागली. ते ऐकून सगळे लोक झोपी गेले, पण नेहमीप्रमाणे त्यांना गोड स्वप्न न पडता अतिशय वाईट व भयानक स्वप्न पडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकन्येला हे कळले तेव्हा तिला दुःख झाले व तिने पक्षाला विचारले, सोनेरी पक्षा, मला सांग बघू, मी माझ्या लोकांची स्वप्न पूर्ववत गोड कशी करू जेणेकरून ती पहाटेपर्यंत सुखद झोप घेतील? उत्तरादखल पक्षाने चिवचिवाट केला. राजकुमारीला या सल्ल्याबद्दल आश्चर्य वाटले, तथापि तिने तो सल्ला तंतोतंत पाळला. तिने एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर तिने आपले केस त्या गुलाब जलात बुडविले. आणि मग काय आश्चर्य, जसे तिने आपले केस त्या गुलाब जलात बुडवले ते क्षणार्धात पुन्हा लाल झाले आणि मग पुन्हा आकाश प्रकाशित झाले. राजकन्येने अंगाई गीत म्हटले आणि सगळे लोक शांतपणे गोड स्वप्न बघत सकाळपर्यंत झोपी गेले. पण इकडे ती दुष्ट चेटकीण तिचा शाप फोल गेल्याने फार फार रागावली आणि तिने पुन्हा शाप देण्याचा निर्णय घेतला. आणि परत राजकन्येचे केस डांबरासारखे काळे पडले. पण यावेळेस त्या दुष्ट चिटकिणीने राज्यातील एकूण एक गुलाब तिच्या जादुई उडणाऱ्या झाडूवर बसून सहजतेने काढून टाकले. आता बघूया तू माझा शाप कसा तोडतेस ते. आणि तिने तिरस्काराने आपले नाक मुरडले. आणि इथे परत एकदा दुखी राजकन्येने पक्षाला विचारले, सोनेरी पक्षा, मला सांग बघू, मी माझ्या लोकांची स्वप्न पूर्ववत कशी गोड करू जेणेकरून ती पहाटेपर्यंत झोप घेतील? काय केस गुलाब जलात. उत्तरादखल पक्षाने चिवचिवाट केला, पण मी आता गुलाब कुठे शोधू? काय केस गुलाब जलात. त्या पक्षाने असे म्हणताच तो उडून गेला. राजकन्येला काय करावं ते सुचेनाच. या सगळ्या प्रकाराने तिला इतका मनस्ताप झाला की तिचे डोळे भरून आले आणि एक अश्रूचा थेंब खाली जमिनीवर पडला. अगदी त्याच वेळी एक तरुण आणि सुस्वरूप राजकुमार जो राजकन्येच्या बाल्कनी खाली थांबला होता त्याने एक छोटासा बॉक्स घेतला व त्यातून एक लाल केस बाहेर काढला. तो पुढे वाकला व त्याने तो केस राजकन्येच्या अश्रूवर रोवला. मग काय, चमत्कारच झाला. अचानक त्या लाल केसाचे रूपांतर एका सुंदर गुलाबाच्या कळीत झाले. राजकुमाराने तो गुलाब उचलला आणि राजकन्येपर्यंत घेऊन गेला. गुलाब बघता क्षणीच तिने आपले डोळे पुसले व त्याच्या पाकळ्या काढून भांड्यातील पाण्यात टाकल्या. त्यानंतर जसे तिने आपले केस त्यात बुडवले तसा तो शाप नष्ट झाला व सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर राजाने राजकुमाराला प्रश्न विचारला, तरुण मुला, तुला तो लाल केस कुठे बरं सापडला? जेव्हा राजकन्या आणि मी दोघेही लहान होतो, मी राजकन्येचा एक केस निष्ठेपोटी माझ्याजवळ सांभाळून ठेवला होता. राजकन्येनेही माझा एक केस तोडून त्यांच्याकडे सांभाळून ठेवला होता. हे सत्य बोलतायत बाबा. राजकन्येने राजकुमाराच्या बोलण्याला पुष्टी दिली आणि एक छोटी पेटी काढली. तिने ती उघडून त्यातल्या राजकुमाराचा एक केस सर्वांसमक्ष दाखवला. हे बघून सगळ्यांना फारच आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार व राजकुमारीने एकमेकांशी लग्न केले. आणि जेव्हा दुष्ट चटकिणीला हे कळले की तिचा शाप परत तोडला गेलाय तेव्हा ती रागाने थरथर कापायला लागली आणि रागात ती फुगत फुगत अशी फुटली की तिचे हजारो तुकडे अस्ताव्यस्त पसरले, सगळीकडे पसरले. कालांतराने राज्यात पुन्हा एकदा प्रत्येक बागेत गुलाबाची फुले उमलली. प्रत्येक जागी गुलाबच गुलाब होते आणि ते राज्य लाल कलरच्या गुलाबाने बहरून गेले. जसे राजकुमारीचे लाल केस होते अगदी तसे. आणि प्रत्येक रात्री राजकुमार आणि राजकुमारी तिथेच त्या बाल्कनीत यायचे आणि रोज त्या सोनेरी पक्षाला भेटायचे आणि गाणं गायचे. आणि त्यानंतर सगळे लोक गोड स्वप्न बघत पहाटेपर्यंत झोपी जाऊ लागले. समाप्त. कधीही न हसलेली राजकन्या.
एक राजकन्या असते जिने कधीही तिच्या संपूर्ण आयुष्यात कधी हसलेली काय पण साधं स्मितही केलेला नसतो. ती तिच्या वडिलांची फार लाडकी होती, म्हणूनच तिच्या वडिलांना तिला अशा अवस्थेत बघून फार दुःख व्हायचं. एकदा त्याने एक युक्ती करायचे ठरविले. त्याने राज्यात अशी दवंडी पिटवली की जो कोणी राजकन्येला हसवेल तो तिच्याशी लग्न करू शकेल. मग काय, विदूषक, जादूगार आणि कितीतरी कलाकारांनी राजाच्या महालात उपस्थिती दाखवली. त्या सगळ्यांनी विविध युक्त्या वापरून राजकन्येला हसवण्याचा प्रयत्न केला, पण ती हसलीच नाही. तेथे महालाजवळ जॅक नावाचा खूपच प्रामाणिक पण साधा व अजागळ मुलगा राहायचा. तो त्याच्या गरीब आई बरोबर राहायचा. एक दिवस जॅकने आईला त्याला बाहेर जाऊन काम शोधायला सांगितले. त्या तरुणाने लवकरच महाला शेजारीच्या भोजनालयात मदतनीस म्हणून काम सुरू केले. पहिल्याच दिवशी कामानंतर भोजनालयाच्या मालकाने पगार म्हणून डझनभर अंडी दिली. ती त्याने हातात घेऊन तो घरी निघाला. जॅकला इतका आनंद झाला की तो पळतच घरी गेला आणि अगदी महालाच्या समोर जिथे राजकन्या खिडकीत उभी होती तिथे येऊन पाय घसरून तो पडला आणि अंडी फुटली. राजकन्येने हे सगळं पाहिलं, पण तिला मुळीच हसू नाही आले. जेव्हा जॅक घरी पोहोचला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, अरे मूर्ख मुला, तू जर सगळी अंडी तुझ्या टोपीत टाकली असतीस तर ती फुटलीच नसती. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन आई. दुसऱ्या दिवशी दिवसभर खूप काम केल्यावर जॅकला त्याचा मोबदला म्हणून डुकराचे एक पिल्लू देण्यात आले. घरी जायच्या वेळेस जॅकला त्याच्या आईचे शब्द आठवले व त्याने ते डुकराचे पिल्लू त्याच्या टोपीत ठेवून घराकडे पळत सुटला. पण अगदी राजवाड्यासमोर डुकराच्या पिल्लाने चुळबुळ करून टोपीतून उडी मारली आणि पळायला लागले. तेव्हा जॅक त्याला पकडण्यासाठी पळत निघाला व समोरच्या चिखलाने भरलेल्या डबक्यात पाय घसरून पडला. त्यामुळे तो डोक्यापासून पायापर्यंत बरबटला. राजकन्या आपल्या महालाच्या बाल्कनीतून हे सगळं बघत होती, पण तरीही तिला मुळी हसू नाही आलं. जॅक जेव्हा चिखलात डबडबलेल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने रागावून त्याला म्हटले, अरे जॅक, मी काय करू रे तुझं? तू त्या डुकराच्या पिल्लाला दोरीने का बरं नाही बांधलंस? पुढच्या वेळी मी नक्की तसंच करेन आई. दुसऱ्या दिवशी जॅकने अजून कठोर परिश्रम घेतले, म्हणून त्याच्या मालकाने खुश होऊन त्याला एक मोठा मासा रात्रीच्या जेवणासाठी देण्याचे ठरवले. आईला दिलेल्या शब्दानुसार जॅकने त्या माशाला दोरी बांधून रस्त्यावरनं ओढत ओढत घरी जायला निघाला. पण जेव्हा गावातल्या मांजरीला माशाचा वास आला तशी ती सगळी त्या माशाला कुरतडून खायला लागली. अशा तऱ्हेने सगळा मासा संपवला, पण जॅकचं लक्षही गेलं नाही, कारण आता त्या दोरीला फक्त माशाची हाडं शिल्लक राहिलेली होती. आणि तो नेहमीप्रमाणे राजकन्येसमोरून गेला, पण तरीही तिला काही हसू आले नाही. नंतर त्याची आई पुन्हा अस्वस्थ झाली आणि म्हणाली, अरे तो मासा तू डोक्यावर उचलून का नाही आणलास मूर्ख मुला? हो, पुढच्या वेळी नक्की करेन आई. दुसऱ्या दिवशी जॅकने पूर्वीपेक्षा कठोर परिश्रम केले आणि मग त्याला घरी नेण्यासाठी एक गाय देण्यात आली. त्याला परत आपल्या आईला दिलेले वचन आठवले. मग काय, जॅक त्या गायी खाली जाऊन तिला आपल्या खांद्यावर उचलले व तिला घरी घेऊन जायचा प्रयत्न करू लागला. हे तर मजेशीर होतं. आणि यावेळेस तीच राजकन्या जी बाल्कनीतून हे सगळं पाहत होती ती हे बघून खो 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 हसत सुटली. ती एवढी हसली की तिला थांबताच येईना. अरे, कोण आहे तो? कुणी बरं माझ्या मुलीत परत चैतन्य फुलवलं? तेव्हा एक माणूस म्हणाला, मी फुलवलंय. आणि दुसरा म्हणाला, नाही, तो मी आहे. नाही, तो माणूस तिथे आहे बाबा, ज्याने मला हसवलं. असं म्हणून राजकन्येने जॅककडे बोट दाखवले. तात्काळ त्याला राजमहालात घेऊन जाण्यात आले आणि दुसऱ्या क्षणी जॅक राजासमोर उपस्थित होता. त्या तरुणाला बघून राजाला फार आनंद झाला आणि त्याने जॅक आणि त्याच्या आईची स्तुती केली. तिथे त्यांच्यासाठी मेजवानी देण्यात आली. काही दिवसानंतर जॅकने राजकन्येशी लग्न केले आणि ते राजवाड्यात राहण्यास गेले. त्यापुढे राजकन्या नेहमीच त्याच्याबरोबर हसत असे आणि ते त्यानंतर आयुष्यभर आनंदाने जगले. समाप्त. बर्फाची राणी. गेरडा एक तरुण मुलगी होती जी आपल्या आजी सोबत राहत होती. तिचा होणारा नवरा बाजूच्या घरात राहत होता. त्याचे नाव के होते. गेरडा आणि के या दोघांच्या घरांमध्ये एक पायवाट होती. तिथे गेरडा आणि केने आपल्या प्रेमाची आठवण म्हणून लाल गुलाबाची रोपे लावली होती. ते नेहमी लग्न करण्याविषयी बोलत असत. थंडीच्या दिवसात एक दिवस जेव्हा ते त्यांच्या गुलाबांच्या झाडांजवळ बसले होते तेव्हा आजी ओरडली,
बघा, बर्फाची राणी तिचे बर्फाचे कण एकत्र करत आहे. गेडा आणि के वेगाने खिडकीच्या दिशेने पळाले. केने बर्फाच्या राणीला खिडकीतून पाहिले आणि आपली जीभ बाहेर काढून चिडवू लागला. असे करू नकोस के, जर तिने तुला पाहिले तर काय होईल? ती तुझ्या मागे लागू शकते. मग तो गेडाच्या घराबाजूच्या आपल्या घरात खिडकीतून चढून परत गेला आणि आपल्या खोलीत गेला. त्या रात्री तो झोपायला जात होता तेव्हा त्याने आपल्या खिडकीतून बाहेर वाकून पाहिले. तेव्हा त्याने एक वेगळ्या प्रकारचा बर्फाचा कण पाहिला आणि तो कण बर्फाची राणी होईपर्यंत वेगाने वाढतच गेला. तिने हातात तुर्किश मिठाईचे ताट पकडलेले होते. के स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने ताटातून मूठभर मिठाई हिसकावून घेतली. जसे हावरटपणाने त्याने ते आपल्या तोंडात टाकले तेव्हा महिलेने त्याला त्याचे मनगट पकडून खिडकीतून बाहेर आपल्या बिनचाकांच्या गाडीत ओढून घेतले. तिच्या घोड्यांचा कळप अचानक उडू लागला. के खूप घाबरला पाहिजे होता, पण मिठाईने त्याच्या डोक्याची समजून घेण्याच्या शक्तीला मंद केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गेडा केला भेटायला आली तेव्हा तो तिथे नव्हता. तिने त्याला प्रत्येक ठिकाणी शोधले. ती गावातल्या चौकात पळत गेली आणि रडत रडत विचारू लागली, तुम्ही केला पाहिलंय का? तुम्ही माझ्या केला कुठं पाहिलंय का? पण त्याला कुणीही पाहिले नव्हते. कोणालाही माहित नव्हतं की तो कुठे गेला आहे. माझा के जिवंत असावा, कृपया माझा के जिवंत असावा. मला नाही वाटत की तो मेलेला असेल. गेरडाने वर पाहिले. तिथे एक चिमणी बसली होती. जेव्हा आम्ही जेवण शोधतो तेव्हा आम्ही घराच्या छतावर बसतो, तेव्हा आम्ही सर्व काही पाहतो. पण जर तो नदीत पडला असेल तर काय माहित? ठीक आहे, मी जाऊन नदीच्या परीला विचारते. गेरडाच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. जर तो पाण्यात बुडाला असेल तर नदीतील परीला माहित असेल. मग ती नदी जवळ गेली आणि जोरात ओरडली, नदी नदी, माझा के इथे आला होता का? तो तुझ्या खोल पाण्यात पडून बुडाला आहे का? आणि नदी परी पाण्यातून वर आली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हसू होते आणि ती म्हणाली, ओ माझ्या प्रिय मुली, नाही, तुझा के इथे खाली नाही आलाय. आता रडू नकोस. मग तो कुठे गेला असेल? मला माहित असतं तर सांगितलं असतं, पण एक म्हातारी चेटकीण आहे जी माझ्या किनारी राहते. ती तुझी मदत करू शकते, पण तुला तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मी माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकते. तुम्ही मला तिथे घेऊन जाऊ शकता का? का नाही? त्या छोट्या नावेत उडी मार. माझ्या लाटा तुला तिच्या झोपडीपर्यंत घेऊन जातील. नंतर नदीपरी गायब झाली आणि गेरडाने नावेत उडी मारली. जसा लाटांचा वेग वाढत होता तशीच छोटी नाव वेगाने तरंगत होती. त्यानंतर गेरडाने एक झोपडी पाहिली. एक म्हातारी बाई लटपटत बाहेर आली. ती वाकलेली होती आणि तिने हातात छडी पकडलेली होती. म्हातारी बाई नदीच्या किनाऱ्यावर आली आणि तिने नाव आपल्या छडीने पकडून जमिनीवर ओढत आणली. तिने बाहेर येण्यासाठी गेरडाची मदत केली. खरं तर गेरडा या विचित्र म्हाताऱ्या चटकिनीला पाहून घाबरली होती, पण तिने केला शोधण्याचं पक्क ठरवलं होतं. ये मुली आणि मला सांग की तू कोण आहेस. गेरडाने तिला सर्व काही सांगितले. तुम्ही माझ्या केला पाहिला आहे का? नाही, पण तो कदाचित येथे येऊ शकतो. मग त्या झोपडीमध्ये गेल्या. तिथे टेबलवर सुंदर चेरीची वाटी ठेवली होती. गेरडा, आता दुखी होऊ नकोस. तुझं प्रेम तुझ्यासाठी मार्ग शोधून काढेल. आणि आता ती चेरी खा. जेव्हा गेरडा खात होती तेव्हा ती म्हातारी बाई तिच्या लांब केसांना सोन्याच्या कंगव्याने विंचरते वेळी हळूहळू बोलू लागली, मी तुझ्यासारख्या नातीसाठी तळमळते आहे. गेरडा के बद्दल विसरून गेली, कारण त्या म्हाताऱ्या बाईने जादूच्या कंगव्याने तिच्यावर जादू केली होती. म्हातारी चेटकीन गेरडाला आपल्या जवळ ठेवून घेणार होती. थोड्या वेळाने गेरडा बडबडली, मी इथे कायम राहण्यासाठी तयार आहे. पण एक दिवस बागेत गेरडाने लाल गुलाब पाहिले. त्याने तिला केची आठवण करून दिली. केच्या आठवणीने म्हाताऱ्या बाईच्या जादूला तोडले आणि गेरडा बागेच्या गेटकडे पळत गेली. ती जास्त लांब पळू शकली नाही आणि दगडाच्या पुलावर थांबली.
अचानक तिला ट्रोल्सनी घेरले. ट्रोल्स गेरडाला पकडण्यासाठी पुढे आले. ती जाड आणि सुंदर आहे. तिला बदाम आणि मध खाऊ घातले आहे. ती किती स्वादिष्ट असेल. ती माझ्यासोबत खेळेल. ती मला तिचा मफलर आणि तिचे सुंदर कपडे देईल. छोटी ट्रोल मुलगी जी गेरडाच्या वयाची होती, तिच्या चेहऱ्यावर उदासी होती. तिने गेरडाला कमरेत पकडले आणि म्हणाली, ते तुला नाही मारणार. मी तुझं रक्षण करेन. सर्व ट्रोल्स हसले. त्यांनी छोट्या ट्रोल मुलीसाठी गेरडाला सोडून द्यायचं ठरवलं. गेरडाने तिला आपली व्यथा सांगितली की तिला केचा किती लळा होता आणि तिला त्याला शोधलंच पाहिजे. जेवणानंतर त्या दगडाच्या पुलाखालून जात होत्या तेव्हा त्यांच्यावर 100 पेक्षा जास्त कबूतर झोपण्याचे नाटक करून त्यांना पाहत होते आणि ऐकत होते. आम्ही केला पाहिला आहे. कुठे? बर्फाच्या राणीच्या गाडीत. ते कुठे चालले होते? लॅपलँड. बर्फाच्या राणीचा तिथे राजवाडा आहे. छोटा ट्रोल मुलीने गंभीरपणे पाहिले, डोके हलवले आणि म्हणाली, मी तुला तुझं प्रेम मिळवण्यासाठी मदत करेन. छोटी ट्रोल मुलगी आपल्या पाळीव प्राण्याजवळ बारासिंगाकडे गेली, डोळे बंद केले आणि म्हणाली, मी तुझी दोरी सोडते. तू वेगाने पळत जाऊन या प्रेमळ मुलीला बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये घेऊन जा. कळलं तुला? लवकर जा. मग छोट्या ट्रोल मुलीने बारसिंग्याची दोरी सोडली. गेरडा आणि बारसिंगा निघाले. तो बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये पोहोचेपर्यंत पळतच राहिला. तिथे त्याने गेरडाला खाली उतरवलं. तू इथून एकटीच जा. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबेन. मी वचन देतो की तुला आणि तुझ्या प्रेमाला सुरक्षित घरी पोहोचवेन. गेरडा बर्फाच्या राणीच्या उंच राजवाड्याच्या बाहेर चालत होती. तिथे अचानक ती हजारो बर्फाच्या कणांनी वेढली गेली. ते बर्फाच्या राणीचे रक्षक होते. गेरडाने प्रार्थना केली. थंडी इतकी जबरदस्त होती की आपला श्वास बघू शकत होती. तो तिच्या तोंडातून वाफेच्या स्वरूपात निघत होता. वाफ मोठी होऊन छोटे स्वर्गदूत बनण्यासाठी ती वाफेला प्रार्थना करत होती. गेरडा आपली प्रार्थना संपेपर्यंत पूर्ण तुकडी तिच्या चारी बाजूनी उभी राहिली. त्यांनी बर्फाच्या कणांवर आक्रमण केले आणि लढाई सुरू झाली. गेरडा वेगाने बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये गेली आणि तिला के दिसला. तो बर्फाच्या भिंतीच्या आत होता. के, माझं प्रेम के, शेवटी तुम्हाला भेटलासच. थंडीने जवळजवळ गारठला होता आणि डोक्यापासून पायापर्यंत निळा झाला होता. त्याला आता काहीच जाणवत नव्हते कारण तो तुर्किश मिठाईच्या अधीन झाला होता. या दरम्यान बर्फाच्या राणीने त्याच्यावर मिठाई, वाईट आणि शक्तिशाली मंत्रांचा प्रयोग केला होता. गेरडाने त्याला मिठी मारली आणि रडू लागली. तिचे गरम अश्रू त्याच्या छातीवर पडले आणि त्याच्या हृदयात घुसू लागले. त्याने बर्फ वितळवले जे केचा हृदय बनले होते. त्याच्या शरीरात गरम झोम परत आला. त्याने गेरडाला ओळखले आणि आनंदाने रडू लागला. गेरडा, इतका वेळ तू कुठे होतीस? के, माझ्या प्रेमा, मी तुला शोधत होते आणि शेवटी तुम्हाला भेटलासच. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली, हसले आणि आनंदाने रडू लागले. प्रामाणिक बारशिंगा त्यांची वाट पाहत होता. त्यांना येताना पाहून तो खाली वाकला आणि त्यांना आपल्या पाठीवर चढू दिले. ते घराकडे उडून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञता झळकत होती. यानंतर लगेच त्यांनी लग्न केले आणि आनंदाने जीवन जगू लागले. समाप्त. राजकुमारी आणि बेडूक. खूप खूप वर्षांपूर्वी एक मोठे राज्य होते. तेथे शूर आणि प्रामाणिक राजा राज्य करत होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. राजकुमारीला चेंडूने खेळण्याची खूपच आवड होती. त्यामुळे राजाने तिच्या वाढदिवसाला तिला सोन्याचा चेंडू भेट म्हणून दिला. तिला तो चेंडू खूपच आवडत होता. म्हणून जरी महालाच्या बाहेर जायचं असलं तरी ती त्या चेंडूला कायम स्वतः बरोबरच ठेवत असायची.
एका उन्हाळ्यात सायंकाळच्या वेळी राजकुमारी फेरफटका मारण्यासाठी उपवनात गेली. तिने सोन्याच्या चेंडूला आपल्या हातात पकडलं होतं. तिला शक्य होईल तितक्या वर हवेत ती तो चेंडू फेकायची आणि तो जमिनीवर पडेपर्यंत थांबायची. परंतु तिने तो चेंडू खूप वर फेकला. त्यामुळे राजकुमारीला तो चेंडू कुठे गेला ते दिसलंच नाही. तिने जवळच्या तळ्यात फक्त पाणी उडल्याचा मोठा आवाज ऐकला. अरे देवा, मला विश्वासच बसत नाही की माझा सोन्याचा चेंडू हरवला. राजकुमारी खूपच निराश झाली. मी बाबांना कसं सांगू शकते की त्यांनी मला दिलेली सर्वोत्कृष्ट भेट माझ्याकडून हरवली, असं म्हणून राजकुमारी रडू लागली. हे परत मिळवण्यासाठी मी कोणतीही वस्तू देऊ शकते. अचानक एका बेडकाने बाहेर उडी घेतली आणि तो तळ्यातील एका पानावर बसला. प्रिय राजकुमारी, तू का रडत आहेस, सांग मला. राजकुमारीने तो आवाज ऐकला. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण तिला कोणी सुद्धा दिसलं नाही. मी तुझी काही मदत करू शकतो का राजकुमारी? तिने तो कर्कश आवाज पुन्हा ऐकला. त्यानंतर तिने पाहिलं की तळ्याच्या कडेला एका पानावर एक बेडूक बसलाय. राजकुमारी, मी तुझा तो चेंडू तळ्यातून बाहेर काढून देऊ का? बेडकाने सभ्यपणे विचारलं. का नाही, मला खूप आवडेल, खूप आवडेल. राजकुमारीने आनंदाने टाळ्याच वाजवल्या. मी तुम्हाला रत्न, हिरे, जवाहीर खूप सारं देईन. परंतु त्या बेडकानं मान हलवली. मला तुझी रत्न, हिरे, जवाहीर नको आहेत. मला तुझा खजिनाही नकोय. मला त्याचा उपयोग नाहीये. माझ्यासाठी एकच कर, माझ्यावर प्रेम कर. मला तुझ्यासोबत राहू दे, तुझ्या थाळीत खाऊ दे आणि तुझ्याच सोबत झोपू दे. जर तू तयार असशील तर मी तुझा तो चेंडू परत आणून देईन, बरं का? काय भयानक युक्ती आहे. एक बेडूक माणसासारखं जीवन कसं जगू शकतो? राजकुमारीने विचार केला. असा ओंगळ बेडूक माझा चेंडू कसा शोधू शकतो याचं मला आश्चर्यच वाटतं. आणि जरी त्याने तसं केलं तरी मला भेटण्यासाठी तो माझ्या राजवाड्यात येऊ शकणारच नाही. त्याच्यासाठी ते खूपच लांब आहे. ती उत्तरली, ठीक आहे, मी तुला वचन देते. तू जे म्हणालास ते मला मान्य आहे. मला फक्त माझा चेंडू दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. राजकुमारीने विनंती केली. बेडकानं तळ्यात उडी घेतली आणि तुषार उडाले. राजकुमारी गोंधळलेल्या अवस्थेत उत्सुकतेनं तळ्याकडे पाहतच राहिली. लवकरच बेडकानं त्याचं डोकं टुणकन वर काढलं. मी आलो राजकुमारी, हा तुझा चेंडू, असं तो म्हणाला आणि तळ्यातून बाहेर येताच त्याने तो सोन्याचा चेंडू तिच्याकडे फेकला. तिने तिची आवडती वस्तू घेतली आणि आनंदानं ताजवाड्यात पळत सुटली. इथे बेडूक मात्र तिला हाका मारतच राहिला, कारण तिनं बेडकाला दिलेलं वचन ती विसरून गेली होती. थांब राजकुमारी, थांब. तू तुझं वचन विसरलीयस. मला सोबत घेऊन चल. परंतु ती पाठीमागं फिरली नाही. दुसऱ्याच दिवशी राजकुमारी तिच्या कुटुंबासह जेवण करायला बसली असताना कुणीतरी सभ्यपणे दरवाजा वाजवला. राजकुमारी दरवाजाजवळ गेली आणि ती त्या तळ्यातील बेडकाला पाहून आश्चर्यचकितच झाली, कारण तो स्वतः किल्ल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेला. राजकुमारीनं लगेच दरवाजा बंद केला आणि परत ती तिच्या टेबलावर येऊन बसली. माझ्या बाळा, तू इतकी उदास का आहेस मला सांग? तिचे बाबा म्हणाले. पण बाबा, राजकुमारी म्हणाली, तळ्याजवळ काय घडलं त्याचं स्पष्टीकरण कसं द्यावं तिला कळेच ना. माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या सोन्याच्या चेंडूनं काल मी खेळत होते. ते माझ्याकडून तळ्यात पडलं. त्या ठिकाणी पानावर बेडूक बसला होता आणि त्या बेडकानं तळ्यातल्या तळ्यातून ते काढण्यासाठी मला मदत केली होती. त्याच्या बदली मी त्याला वचन दिलं होतं की तो इथे माझ्यासोबत कायमचा राहू शकेल. राजाने काही वेळ विचार केला आणि नंतर तो म्हणाला, तू राजकुमारी आहेस. तू खोटं आश्वासन देऊ शकत नाहीस. तू तुझं वचन पूर्ण कर. राजकुमारी दरवाजा उघडण्यासाठी गेली आणि बेडकानं उडी मारली आणि त्याच्या कर्कश आवाजात तो म्हणाला, कृपया मला जेवणाच्या टेबलावर घेऊन चल. मला थोडं खाऊ दे. राजकुमारीनं तिच्या बाबांकडे पाहिलं आणि इच्छा नसताना तिने बेडकाला उचललं आणि टेबलाजवळ घेऊन गेली आणि त्याला टेबलावर ठेवून दिलं. तिने तिरस्काराने आपले हात झटकले.
तिच्या सोन्याच्या ताटात बेडकाने जेवण सुरू केलं आणि टप टप टिप टिप आवाज करत खाण्यात सुरुवात केली. जेवण झाल्यावर बेडूक पुन्हा तिला म्हणाला, मला आता खूप कंटाळा आलाय. तू तुझ्या शयन कक्षात मला घेऊन चल, पलंगावर ठेव आणि मला झोपू दे. राजकुमारी स्वतःचा तिरस्कार करू लागली. मला असे किती दिवस जगावं लागेल? या घाणेरड्या बेडकापासून माझी कधी सुटका होईल? राजकुमारी त्याला आपल्या खोलीजवळ घेऊन गेली आणि समोरच त्याला एका उशीवर सोडलं. वचन दिल्याप्रमाणे बेडूक राजकुमारीच्या बाजूला झोपला आणि पहाट होताच खिडकीतून उडी मारून राजवाड्यातून निघून गेला. बरं झालं. राजकुमारी उठल्यावर तिनं सुटकेचा निश्वास सोडला आणि पाहिलं तर बेडूक निघून गेलेला. मी त्याची इच्छा पूर्ण केलीये, आता तो पुन्हा त्रास नाही देणार. परंतु ती चुकीची ठरली, कारण बेडूक सायंकाळी परत आला. त्याने हळूवार दरवाजा वाजवला तेव्हा ती पलंगावरच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमारी उठली आणि पाहिलं की बेडूक पुन्हा निघून गेला होता. परंतु सायंकाळ झाली आणि बेडकानं पुन्हा तिसऱ्या वेळी दरवाजा वाजवला. दररोज बेडकासह झोपण्यामुळे राजकुमारीला तिरस्कार वाटू लागला आणि ती त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली. तिच्या डोक्यात विचार चालू असतानाच ती झोपी गेली. ज्यावेळी ती सकाळी उठली त्यावेळी बेडूक निघून गेलेला आणि एक राजकुमार त्याच्या सुंदर तपकिरी डोळ्यांनी तिला पाहत होता. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु एका रात्रीत नेमकं काय घडलं हे तिला समजतच नव्हतं. शेवटी राजकुमारानं राजकुमारीला त्याला मिळालेल्या शापाची संपूर्ण गोष्ट सांगितली. मी राजकुमार होतो आणि तुझ्यासारखाच महालात राहायचो. परंतु त्यानंतर एके दिवशी एका दुष्ट मांत्रिकाने मला शाप दिला. त्यामुळे मला अशा राजकुमारीला शोधायचं होतं जिच्यासोबत मी 3 दिवस राहिल्यामुळे मला शापमुक्त होता येणार होतं. मला आनंद आहे की तूच ती राजकुमारी आहेस जिने मला शापमुक्त केलं. आपल्या आयुष्यात अद्भुत देखणा राजकुमार मिळाल्याबद्दल राजकुमारीला खूप आनंद झाला. त्या दोघांनी लवकरच लग्न केलं आणि राजकुमारीच्या वडिलांच्या राजवाड्यात आनंदानं राहू लागले. गोष्ट संपली. राजकुमारी आणि वाटाणा. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजकुमार होता ज्याला लग्न करायचं होतं. तो एक राजकुमार असल्यामुळे त्याला एक राजकुमारी हवी होती. राणीने त्याला खूपच अनुशासनपूर्वक सांभाळलं होतं. म्हणून राजकुमाराचा हा आग्रह होता की त्याची होणारी बायकोही योग्य राजकुमारी असावी. त्यांच्या साम्राज्यात अशी कोणतीच राजकुमारी नव्हती जी राजकुमारासाठी योग्य असेल. म्हणून राजकुमार बायको शोधण्यासाठी सगळं जग फिरू लागला. पण तो जितक्या राजकन्यांना भेटला त्यांच्यामध्ये काही ना काही कमतरता होती. कोणाची नाक उंच होती, कोणाची उंची कमी होती, कोणाच्या चालण्यात खोट होती तर कोणाच्या आवाजात. अशी कोणतीच राजकन्या त्याला मिळाली नाही जिला तो आपली राणी बनवेल. तो निराश होऊन आपल्या राज्यात परत आला. तो असा विचार करू लागला की त्याच्या नशिबात कदाचित पत्नीचं सुख नाहीये. एके दिवशी जेव्हा तो आपल्या महालात परत आला तेव्हा अचानक जोरात पाऊस पडू लागला. आकाशात काळे ढग आले आणि विजांच्या कडकडाटाने महालाच्या भिंती हलल्या. महालातील सगळे लोक एका ठिकाणी शेकोटी पेटवून निसर्गाचं हे भयंकर रूप पाहू लागले. तेवढ्यात महालाच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी टकटक केल्याचा आवाज आला. राजकुमाराच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक सुंदर राजकुमारी उभी होती. ती पावसात भिजत होती. तिच्या लांब सोनेरी केसांमधून आणि रेशमी बुटांमधून पाणी टपकत होतं. तिने सांगितलं की ती एक राजकुमारी आहे. ती एका जवळच्या राज्यातून आपल्या राज्याकडे जात होती. तिची अशी अवस्था पाहून महाराणीला हा विश्वासच बसत नव्हता की ती एक राजकुमारी होती. राणीने विचार केला, काही खरं बोलतेय? महाराज तिला आत घेऊन आले आणि तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. राणी म्हणाली, तुझ्या या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. मी कधीच इतकी अस्ताव्यस्त राजकुमारी पाहिली नाही. चतुर राणीला काहीतरी काळबेरं वाटलं. शेवटी तिला महालाच्या सुरक्षेची चिंता होती ना. सत्य जाणून घेण्यासाठी तिने एक युक्ती केली. तिने स्वयंपाकघरातून एक सुकलेला वाटाणा घेतला आणि अतिथी कक्षामध्ये राजकुमारीच्या बिछाण्याखाली अगदी मधोमध ठेवला. मग तिने रेशमाहूनही मऊ गाद्या त्या वाटाण्यावर ठेवल्या. इतक्या आकर्षक आणि मऊ गाद्या कोणीच पाहिल्या नसतील. या गाद्यांवरून राणीच्या पारखी नजरेची आणि पसंतीचा अंदाज लावता येऊ शकत होता. पहिली गादी गुलाबी रंगाची
पक्ष्यांच्या मऊ पिसांची बनलेली होती. दुसरी जांभळी रेशमाच्या धाग्यांनी विणलेली होती. तिसरी पांढऱ्या रंगाची मलमलहून मऊ गादी होती, ज्यावर एका हंसाचं चित्र होतं. पट्टीच्या गाद्या, स्प्रिंगच्या गाद्या, जरीच्या गाद्या, लिननचे अतिमऊ आणि मौल्यवान गाद्या आणि सोन्याच्या धाग्यांनी बनलेल्या गाद्या, ज्यावर राज्याचं चिन्ह आणि नाव होतं. वाटाण्यावर हे सर्व अतिमृदू गाद्या ठेवल्यानंतर राजकुमारीला त्यावर झोपवण्यात आलं. धापा टाकत वाटाण्यावर गाद्या ठेवण्याची बेकार मेहनत करून राणी थकली होती. आता राणी म्हणाली, आता कळेल की ही सुंदर मुलगी खरोखरच राजकुमारी आहे की नाही. सकाळी जेव्हा राजकुमारी नाश्ता करायला आली तेव्हा ती खूप कंटाळलेली आणि थकलेली दिसत होती. तुला चांगली झोप मिळाली नाही का? राणीनं विचारलं. नाही, मला रात्रभर झोपच नाही आली. राजकुमारीनं उत्तर माझ्या दिलं. बिछाण्यात मला काहीतरी टोचत होतं. अशी एखादी वस्तू जे दगडाहूनही कठीण होती. मला असं वाटतं की तोफेत वापरला जाणारा लोखंडी गोळाच असावा तो. माझ्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत आणि मला दुखू लागलंय. हे ऐकून सर्वजण खुश झाले, कारण त्यांना आता खात्री पटली की ती एक राजकुमारीच होती. कारण इतकी कोमल आणि मृदू त्वचा एखाद्या राजकुमारीचीच असू शकते. राजकुमाराने तिच्याशी लग्न केलं आणि वाटाण्याला बिछाण्यातून काढून राज्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आलं, जिथे तो वाटाणा आजही आहे. रम्पेल्स्टेल्स्किन एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक विणकर राहत होता. तो इतर विणकरांपेक्षा गरीब होता, पण त्याची एक अतिशय सुंदर मुलगी होती. त्याची मुलगी त्याचा जीव की प्राण होती. एके दिवशी राजा आपल्या घोड्यावर बसून रपेट मारत होता, तेव्हा त्याने पाहिलं की एक मुलगी नदीकाठी कपडे धुते. वाह, किती सुंदर मुलगी आहे ही. राजाने मनातच विचार केला आणि मग त्या मुलीला विचारलं, तुझं नाव काय आहे? मुलगी काही म्हणण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी उत्तर दिले, तुम्हाला हे जाणून आनंद होईल महाराज की ही माझी मुलगी आहे. इतकी चांगली मुलगी तुम्ही कधीच पाहिली नसेल. आपल्या शानदार घोड्यावर बसून राजाने त्या दोघांनाही मोठ्या उत्साहाने पाहिले. खरंच तुमची मुलगी खूप सुंदर आहे, राजाने उत्तर दिलं आणि विणकराची छाती गर्वाने फुगली. हे तर खरंच आहे महाराज. पण तिच्यात एक वैशिष्ट्य आहे जे तिच्या सौंदर्याहूनही श्रेष्ठ आहे. असं विणकर म्हणाला. तुला म्हणायचं काय आहे? राजाने आश्चर्याने विचारले. म्हणजे ती ना माझी मुलगी ना ती. विणकर एखादा गुण लक्षात आणण्यासाठी विचार करत होता, जे ऐकून राजा प्रभावित व्हावा. त्याची आणि राजाची नजरानजर झाली आणि त्याने खाली पाहिलं. अचानक त्याला दिसलं की कोंबड्या वाळलेल्या गवताजवळ दाणे वेचतायत. माझी मुलगी ना वाळलेल्या गवतापासून सोनं विणू शकते. विणकराने खूपच आत्मविश्वासाने राजाला हे सांगितले. पण बाबा, तिने बोलण्याचा प्रयत्न केला, कारण तिच्या वडिलांचं खोटं बोलणं तिला आवडलं नाही. खरंच ही मुलगी विशेष आहे. राजा आनंदाने हसला आणि म्हणाला, जर तुझी बोटं खरंच वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करू शकतात, तर तुझी जागा माझ्या महालात आहे. चल माझ्यासोबत, मला पाहायचं आहे की हे खरं आहे की नाही. राजाचं म्हणणं ऐकण्याऐवजी त्या मुलीकडे दुसरा पर्यायच नव्हता. राजासोबत घोड्यावर बसून मुलगी महालात गेली. जेव्हा ते महालात गेले तेव्हा राजा तिला अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला, जी खोली वाळलेल्या गवताने भरलेली होती. राजा त्या मुलीला म्हणाला, तुझ्याकडे सकाळपर्यंतची वेळ आहे या वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करण्यासाठी. जर तू हे काम करू शकली नाहीस तर तुझे वडील माझ्याशी खोटं बोलले म्हणून तुला मृत्यूदंड मिळेल. त्या अंधाऱ्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज जेव्हा आला तेव्हा ती मुलगी इतकी घाबरली की ती रडू लागली. अचानक तिने पाहिलं की एक बुटका माणूस तिच्या समोर उभा आहे. तू का रडतेस? त्याने विचारलं. मी खूप दुःखी आहे, तिने रडतच उत्तर दिलं. राजाने मला सकाळपर्यंत
वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करायला सांगितलंय आणि मला कळत नाहीये की मी ते कसं करू. खरंच. जर मी हे काम केलं तर तू मला काय देशील? बुटक्याने त्या मुलीला विचारलं. माझ्या गळ्यातला हा हार, मुलगी म्हणाली. बुटक्याने तो हार आपल्या हातात घेतला आणि मग तो चरख्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात त्याने वाळलेल्या गवतांना विणून सोन्याचे धागे निर्माण केले. सकाळी सूर्य उगवताच राजा त्या खोलीजवळ आला आणि त्याने खोलीचे दार उघडले. आपल्या आसपास इतके सोने पाहून राजा खूप आनंदित झाला. राजाचं लोभ इथेच थांबला नाही. आपल्या शिपायांच्या भरण पोषणासाठी त्याला आणखी सोनं हवं होतं. ते सैनिक ज्यांनी त्याच्या राज्याला शत्रूंपासून सुरक्षित ठेवलं होतं. तो विणकराच्या मुलीला एका खूप मोठ्या अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला आणि तो म्हणाला, सकाळपर्यंत सगळ्या वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित कर. त्या रात्री ती मुलगी परत रडू लागली आणि तिला माहिती होतं की ते शक्य नाहीये. पण तो बुटका माणूस परत तिच्या पुढे आला आणि त्याने विचारलं, मी या वाळलेल्या गवताचं सोनं बनवलं तर तू मला काय देशील? माझा हा कमरेचा पट्टा मी तुला देऊ शकते, ती म्हणाली. त्या बुटक्याने तो कमरेचा पट्टा हातात घेतला आणि परत तो चरखा फिरवू लागला आणि लवकरच सोन्याच्या धाग्यांचे मोठे मोठे गोळे बनत गेले आणि लवकरच सर्व वाळलेलं गवत सोन्यात रूपांतरित झालं. हे पाहून राजाला आनंद झाला. त्याला हे माहिती होतं, जर त्याने थोडं अजून सोनं जमा केलं तर त्याच्या राज्यात परत खुशाली येईल. म्हणून त्याने महालाच्या सगळ्या खोल्या वाळलेल्या गवताने भरून टाकल्या आणि त्या मुलीला आत सोडलं. जर तू एकाच रात्रीमध्ये हे सगळं सोन्यामध्ये रूपांतरित केलंस, राजा म्हणाला, तर मी तुला माझी राणी बनवेन आणि मग तुला चरखा चालवण्याची गरजच पडणार नाही कधी. जेव्हा ती मुलगी एकटी होती तेव्हा तो बुटका तिच्या समोर आला आणि म्हणाला, जर मी तुझ्यासाठी या वाळलेल्या गवताचं सोनं बनवलं तर तू मला काय देशील? माझ्याकडे तुला देण्यासाठी आता काहीच उरलं नाहीये, तिने उत्तर दिलं. मग मला वचन दे की तू जेव्हा राणी बनशील तेव्हा तू मला तुझं पहिलं बाळ देशील, ठीक आहे? बुटका म्हणाला. मुलीने विचार केला की वेळ येण्यापूर्वी खूप काही बदललेलं असेल, म्हणून तिने बुटक्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला वचन दिलं. राजा जेव्हा सकाळी तिथे आला तेव्हा संपूर्ण खोली सोन्याने भरून गेली होती. अरे वा विणकराच्या मुली, तू 3 रात्रींमध्ये मला इतकं सोनं दिलं आहेस जितकं सोनं जगातल्या कोणत्याच राजाकडे नसेल. तू जितकी सुंदर आहेस तितकीच विशेषही आहेस. तू माझी राणी बनशील का? अशा प्रकारे विणकराची मुलगी, जिला राजा खूप आवडायचा, ती त्याची राणी बनली. काही दिवसानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. बुटक्याला दिलेलं वचन ती पूर्णपणे विसरली होती. अचानक एके दिवशी तो राणीच्या खोलीत आला आणि म्हणाला, आता तुझी वचन पूर्ण करण्याची वेळ झालीये. राणी खूप दुःखी झाली. ती त्या बुटक्यासमोर गयावया करू लागली की हवं तर सगळी संपत्ती घ्यावी पण मुलाला घेऊ नये. बुटक्याने नकार दिला, पण शेवटी तो बोलला, तुझ्या डोळ्यातील तुझ्या मुलाच्या विरहाचं दुःख पाहून मी तुला एक संधी देईन तुझ्या मुलाला वाचवण्याची. तुझ्याकडे 3 दिवस आहेत. जर तू माझ्या नावाचा योग्य अंदाज लावशील तर तू तुझा मुलगा तुझ्याच जवळ ठेवू शकशील. राणी रात्रभर जागीच राहिली. ती सगळी नावं आठवू लागली जी तिने आजपर्यंत ऐकली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बुटका तिथे आला तेव्हा ती त्याला त्या प्रत्येक नावाने बोलावू लागली जी तिने कधी ऐकली होती. पण प्रत्येक नाव ऐकल्यानंतर बुटका एकच म्हणायचा, नाही, हे माझं नाव नाहीये. दुसऱ्या दिवशी राणीने महालातील सर्व पुस्तकं वाचून काढली आणि सर्व अवघड नावं लक्षात ठेवली. तिने विचारलं, तुझं नाव निमरो आहे? नोहा, मर्मदुखे? पण तो नेहमी एकच वाक्य बोलायचा, यातलं एकही माझं नाव नाही. तिसऱ्या दिवशी तिने आपल्या शिपायांना शहराच्या कानाकोपऱ्यात पाठवलं, हे पाहण्यासाठी की लोक आपल्या मुलांना कोणकोणत्या नावाने हाक मारतात. काही वेळानंतर एक शिपाई आला आणि म्हणाला, राणी साहेब, एखादं नवं नाव तर मला आतापर्यंत कळलं नाही, पण दूर पर्वतांवर
जे जंगल आहे तिथे फक्त जंगली जनावरं राहतात. तिथे मी एका बुटक्याला पाहिलं जो आग पेटवून त्याच्या भोवती नाचत होता आणि म्हणत होता, कोणालाच कधी माझं नाव कळणार नाही, कोणालाच कधी माझं नाव कळणार नाही की माझं नाव आहे रम्पल्स्टेल्स्किन. रम्पल्स्टेल्स्किन, रम्पल्स्टेल्स्किन माझं नाव आहे. हे नाव ऐकून राणीचा आनंद गगनात मावेना. जेव्हा रात्री तो बुटका आला आणि मग तेव्हा राणी आली आणि तिने विचारलं, तुझं नाव रॉजर आहे का? नाही. तुझं नाव रहीम आहे का? नाही नाही नाही. मग तुझं नाव रम्पल्स्टेल्स्किन आहे का? हेच तर माझं नाव आहे, हेच तर माझं नाव आहे. तो ओरडत अशा प्रकारे बाहेर पळाला की तो 2 भागांमध्ये वाटला गेला. रपुंझल. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक माणूस आणि त्याची बायको एका छोट्याशा घरात राहत होते, जे एका सुंदर बागेच्या बाजूला होते. आणि ती बाग होती एका चेटकिणीची. तिच्या खिडकीत नेहमीच फुलं आणि औषधी वनस्पती उगवलेल्या दिसायच्या, पण कधीही त्या घेण्याची त्याची हिंमत झाली नाही. कारण त्याला माहित होतं की त्याने जर फुलं आणि औषधी वनस्पती खोडण्याचा प्रयत्न केला तर चेटकिणीच्या काळ्या जादूचा बळी त्याला पडावं लागेल. आणि एके दिवशी त्याच्या बायकोला ताप भरला. त्याला वाटलं त्याची बायको आता वाचणारच नाही. पण फक्त एकच मार्ग उरला होता, औषधी वनस्पती रॅम्पियनचा, जी फक्त चेटकिणीच्या बागेत उगवायची. तो त्याच्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही जोखीम उचलायला तयार होता. आणि एके दिवशी त्याने चेटकिणीच्या बागेची भिंत ओलांडलीच. रॅम्पियन वनस्पतीचं पान तोडून तो घरी पोहोचला. पत्नीने ते औषध खाल्लं आणि ती ठणठणीत बरी झाली. पण ती जास्त दिवस स्वस्थ राहिली नाही. ती पुन्हा आजारी पडली. ह्यावेळी तिला औषधी वनस्पतीच्या पानांची नाही तर मुळांची गरज होती. धोका पत्करून त्याने पुन्हा भिंत ओलांडली आणि मुळी काढू लागला. अचानक त्याच्या हातांची आग होऊ लागली. त्याने वर मान करून पाहिलं तर समोर चेटकीन उभी होती. तू माझ्या बागेतला रॅम्पियन औषधी चोरतोयस? पण माझी बायको ही औषधी नाही मिळाली तर मरून जाईल, त्याने विनंती केली. पण चेटकिनीला त्याची दया आली नाही. जा, घेऊन जा, पण चोरी केल्याची शिक्षा म्हणून मला तुझं पहिलं मूल हवंय. त्याचा जन्म होताच मी त्याला उचलून घेऊन येईन. काही दिवसांनीच त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. अजून तर तिने डोळे सुद्धा उघडले नव्हते आणि चेटकीन तिला घ्यायला आली. तो विसरलाच होता की चेटकिनीने कुठली अट ठेवली होती त्याच्या पुढे. तो चेटकिनी समोर गयावया करू लागला जेणेकरून ती त्याच्या मुलाला सोडून जाईल. तो खूप रडू सुद्धा लागला, पण त्याच्या अश्रूंचा आणि त्याच्या विनंत्यांचा काहीच परिणाम चेटकिनीवर झाला नाही. ती मुलीला खूप निर्दयीपणे हिसकावून घेऊन गेली. त्या दिवसापासून ती तिला वेगळ्याच नावाने बोलवू लागली, रपुंझल, जे रॅम्पियनचंच दुसरं नाव होतं. अनेक वर्ष निघून गेली. रपुंझल आता जगातली सगळ्यात सुंदर मुलगी दिसत होती. जेव्हा ती 12 वर्षांची होती तेव्हा ती जंगलामध्ये झुडपांनी घेरलेल्या इमारतीत राहायची. त्या इमारतीला न जिना होता ना दरवाजा. रपुंझलच्या खिडकीत जाण्याचा एकच मार्ग होता, ते म्हणजे ते झाड जे भिंतीला बिलगलेलं होतं. जेव्हा चेटकिनीला जायचं असायचं तेव्हा ती तिला बोलवायची, रपुंझल, रपुंझल, तुझे केस खाली सोड. रपुंझलचे खूपच सुंदर आणि सोनेरी केस होते. ते आपले केस खिडकीतून खाली सोडायची. चेटकीन वरती जाण्यासाठी तिच्या केसांचा दोरीप्रमाणे वापर करायची. एकदा जंगलातून जाताना एक राजकुमार रस्ता भटकला. तो त्या इमारतीजवळ आला. त्याने खूप सुंदर आवाज ऐकला. असं गाणं गाताना त्याने कोणालाच ऐकलं नव्हतं. इतक्यात त्याने चेटकिनीचा आवाज ऐकला, रपुंझल, रपुंझल, तुझे केस खाली सोड. त्याने सुंदर सोनेरी केसांना खाली येताना पाहिलं, ज्यांच्यावर चेटकीन चढली आणि गायब झाली. राजकुमाराने त्या मुलीला पाहिलं, जी खूप सुंदर गायची. त्याने चेटकीन जाऊपर्यंत वाट पाहिली. मग तो म्हणाला, रपुंझल, रपुंझल, तुझे केस खाली सोड.
सोनेरी केस खाली आले आणि तो इमारतीवर चढला. जसं त्याने रपुंझलची सुंदरता पाहिली तो तिच्या प्रेमातच पडला आणि तिला पत्नी बनवण्यासाठी विचारलं. रपुंझलने चेटकिणीऐवजी आणखी कोणालाच पाहिलं नव्हतं, म्हणून ती सुंदर पुरुषाला पाहून लगेच आकर्षित झाली आणि त्याच्यासोबत पळून जायला तयार झाली. ती म्हणाली, जेव्हाही तुम्हाला भेटायला येशील एक रेशमी दोरी घेऊन येत जा. आपण त्याची शिडी बनवून आणि त्यावर माझे केस गुंडाळून आपण एकत्र फिरूयात आणि खूप मजा मस्ती करूयात. राजकुमार दर संध्याकाळी तिला भेटायला यायचा, कारण चेटकीण तिला दिवसाच भेटायची. पळून जायचा दिवस खूप जवळ आला होता आणि रपुंझलला राजकुमाराशिवाय दुसरं काहीच दिसायचं नाही. रपुंझल चेटकिणीला म्हणाली, कशावरून तो चांगला नसेल आणि तुझं वजन तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि चेटकिणीला वाटलं की रपुंझल तिच्या विरुद्ध जाते, म्हणून रागात येऊन तिने तिचे केसच कापून टाकले आणि खिडकीत बांधून लटकवले आणि रपुंझलला दुसऱ्या एका गुहेत लपवून ठेवलं. राजकुमार संध्याकाळ होताच तिथे आला आणि रोजप्रमाणे तिला हाक मारू लागला. तिचे केस खाली आलेच नाहीत. तो मोठ्या प्रयत्नाने इमारतीवर चढू लागला, पण यावेळी चेटकिणीने त्याला वर खेचलं. ती निघून गेलीये, आता तू तिला कधीच पाहू शकणार नाहीस, असं म्हणून तिने राजकुमाराला खाली फेकून दिलं. तो खिडकीतून सरळ खाली काट्यांवर जाऊन पडला. त्याच्या डोळ्यांमधूनही रक्त येऊ लागलं होतं. तो आंधळा झाला होता. तो डोंगरांमध्ये जंगलांमध्ये रपुंझलच्या विरहात फिरू लागला. एके दिवशी तो भटकत भटकत एका दरीत पोहोचला जिथे रपुंझल राहायची. तिने जेव्हा राजकुमाराला पाहिलं ती धावत आली आणि ती रडू लागली. तिचे अश्रू राजकुमाराच्या डोळ्यांवर पडले आणि त्याचे डोळे परत चांगले झाले. मग ते दोघे राजवाड्यात आले आणि लग्न करून आयुष्यभर खूप आनंदात राहू लागले. थंबलिनाची गोष्ट. एकदा एक स्त्री होती. तिला खूप वाटायचं की तिला एक लहान बाळ असावं, परंतु अशा बाळाला कुठे शोधावं हे तिला समजतच नव्हतं. म्हणून ती एका वृद्ध मांत्रिकाकडे गेली आणि म्हणाली, मला माझ्या लहान बाळाची खूप आतुरता लागलीये. कृपया मला सांगू शकाल का की मी त्याला कुठे शोधू? ते खूपच सोपं आहे. हा जवाचा दाणा तुझ्यासाठीच आहे. हे एका फुलदाणीत ठेव आणि तुला जे पाहिजे ते मिळेल. मी आभारी आहे. तिने ते बी घेतलं आणि जसं ती घरी गेली तसं तिने जव पेरलं. त्याचे लगेच मोठ्या फुलात रूपांतर झालं. ते एका घंटेप्रमाणे दिसू लागलं, परंतु त्याच्या पाकळ्या घट्ट होत्या. त्यात अजून एक कळी होती. हे खूपच सुंदर फूल आहे. त्याच्या लाल आणि पिवळ्या पाकळ्यांचे त्या स्त्रीनं चुंबन घेतलं आणि तिने जसं चुंबन घेतलं तसं त्या फुलाने मोठा आवाज केला आणि ते फुललं. त्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती. ती खूप छान आणि सुंदर होती, परंतु मानवी बोटापेक्षा ती उंच नव्हती. किती छान बाळ आहे. आतापासून मी तुला थंबलिना म्हणेन. एका छानशा अक्रोडाच्या कवचाचा तिच्यासाठी पाळणा केला. त्यामध्ये ती रात्री झोपत असे. दिवसाच्या वेळी त्या स्त्रीनं टेबलावर ठेवलेल्या फुलांच्या गुच्छांनी वेढलेल्या प्लेटमध्ये ती खेळायची. त्यावर एका मोठ्या फुलाची पाकळी तरंगत असायची. थंबलिना त्या पाकळीचा उपयोग नाव म्हणून करायची आणि वल्हे म्हणून पांढऱ्या घोड्याच्या केसांची जोड घ्यायची. ती त्या प्लेटमध्ये सरळ घसरू शकायची. ती गाणं गायची. तिचा आवाज कोणी कधी ऐकला तरी मृदू आणि गोड लागायचा. एका रात्री ती तिच्या पाळण्यात झोपलेली असताना एक भयानक बेडकानं खिडकीतून उडी घेतली. टेबलवर ज्या ठिकाणी थंबलिना झोपली होती त्या ठिकाणी तो आला. माझ्या मुलासाठी ही उत्कृष्ट पत्नी आहे, डराव. त्याने ते अक्रोडाचं कवच ताब्यात घेतलं ज्यामध्ये थंबलिना झोपली होती आणि त्यासह त्याने खिडकीच्या बाहेर उडी घेतली आणि बागेमध्ये गेला. बेडूक त्याच्या मुलाबरोबर राहत होता. तो त्याच्या आईसारखाच होता, परंतु सडपातळ आणि भयानक. मोठ्याने बोलू नको, कारण तू तिला उठवशील. ती आताही आपल्यापासून दूर जाऊ शकते. आपण तिला पाण्याच्या प्रवाहामधील कोणत्याही एका मोठ्या कमळाच्या पानावरच ठेवूया. ती लहान असल्यामुळे तिला एका बेटाप्रमाणेच वाटेल. त्या प्रवाहामध्ये मोठी हिरवी पानं असलेली खूप कमळं होती.
एक पान काठापासून लांब होतं, ते सगळ्या पानांपेक्षा मोठं होतं आणि अक्रोडाच्या कवचामध्ये थंबलिना होती. त्या कवचासह तो वृद्ध बेडूक त्या पानाजवळ आला. दुसऱ्या दिवशी निरागस लहान थंबलिना लवकर उठली आणि ज्यावेळी तिने पाहिलं की ती कुठे आहे, ती मोठ्याने रडूच लागली. त्या मोठ्या हिरव्या पानांच्या सभोवती पाणीच पाणी होतं आणि त्या ठिकाणी तिला कडेला जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. थंबलिना खाली बसली आणि रडू लागली. तिच्या जवळच खाली पाण्यात पोहणाऱ्या लहान माशांनी त्या लहान मुलीला पाहण्यासाठी त्यांची डोकी वर काढली. त्यांनी तिला पाहिलं आणि त्यांना खूपच वाईट वाटलं. थंबलिना ज्या पानावर होती त्या पानाच्या देठाभोवती ते सगळे जमले आणि त्यांनी दातांनी ते देठ कुरतडून वेगळे केले. ते पान देठापासून वेगळं होऊन प्रवाहात वाहू लागलं आणि थंबलिना सुद्धा त्या बेडकापासून इतक्या दूर गेली जिथे तो तिला कधीच पकडू शकणार नव्हता. आता ती ज्या ठिकाणी होती ती जंगलाची सीमाच होती. तिथे मोठे धान्याचे शेत होते, परंतु धान्याची काढणी खूप पूर्वी झाली होती. गोठलेल्या जमिनीच्या बाहेर फक्त वाळलेले अविभाज्य कांड शिल्लक होते. जरी ती विशाल जंगलात हरवली असली तरी तिथे फक्त तेवढंच होतं. त्यानंतर ती एका रानउंदराच्या दाराजवळ आली, ज्याच्याकडे लहान खुंट होतं. त्या ठिकाणी भरपूर अशा धान्याने भरलेल्या खोलीत एक उंदीर राहायचा. थंबलिना त्याच्या दारासमोर उभी राहिली, अगदी भिकाऱ्यासारखी, आणि थोड्या जवासाठी प्रार्थना करू लागली, कारण बिचाऱ्या थंबलिनाला खूप भूक लागली होती. अरे उदास लहान बाळा, तुला माझ्या उबदार खोलीमध्ये आलं पाहिजे आणि जेवण केलं पाहिजे, परंतु तू माझी खोली स्वच्छ ठेवली पाहिजेस आणि मला गोष्टी सांगितल्या पाहिजेस. माझ्यासाठी त्या खूपच आवडीच्या आहेत. थंबलिनाने त्या वृद्ध दयाळू रानउंदराच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि तिला खूपच मजा आली. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रानउंदीर थंबलिना जवळ आला. आपल्याकडे आता एक पाहुणा येणार आहे. आठवड्यातून एकदा मला बघण्यासाठी माझे शेजारी येतात आणि ते माझ्यापेक्षाही चांगले आहेत. जर तू त्याला पती म्हणून मिळवशील तर तो तुझी खूप चांगली काळजी घेईल, परंतु तो काहीच पाहू शकत नाही. तुला माहित असलेल्या चांगल्या गोष्टी तू त्याला सांग. थंबलिनाला हा प्रस्ताव आवडला नाही. तिला त्याचा विचारही करायचा नव्हता, कारण तो एक चिचुंद्रा होता. तो त्यांच्या घरी आला. रानउंदीर त्याच्याबद्दल सांगायचा की तो किती श्रीमंत आणि ज्ञानी आहे आणि सांगायचा की त्याचे घर त्यांच्यापेक्षा कसे 20 पटीनं मोठं आहे. थंबलिनाचा गोड आवाज ऐकून चिचुंद्रा तिच्या प्रेमात पडू लागला, मात्र त्याने त्याची कबुली दिली नव्हती. त्याने तिला अद्याप काहीही सांगितलं नव्हतं. त्याने लगेचच त्याच्या घरापासून तिच्या घरापर्यंत एक लांब बिळ खोदलं आणि रानउंदीर आणि थंबलिना ज्यावेळी खुश असायचे त्यावेळी ते त्याला बोलवायचे. त्याने त्यांना बिळाच्या मधोमध पडलेल्या मेलेल्या पक्षाबद्दलही सावध केलं. तो पंख आणि चोच असलेला एक संपूर्ण पक्षी होता. थंडी पडू लागल्यामुळे त्याचा नुकताच प्राण गेला असावा. तो त्या बिळाच्या मधोमध पडला होता. चिचुंद्र्याने जुन्या लाकडाची एक मशाल घेतली आणि ती पेटवली. अंधारामध्ये ती लगेचच प्रकाशमान झाली. अंधाऱ्या बिळामध्ये प्रकाशासह तो खूप लांब अंतरावर त्यांच्या पुढे गेला. चिचुंद्र्यानं त्याचं मोठं नाक छतामध्ये घुसवून तिथे एक मोठं छिद्र तयार केलं, असं छिद्र ज्यातून सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. त्यांना दिसलं की त्या अंधाऱ्या भोगद्यामध्ये एक तारवाली पक्षी मृत अवस्थेत पडला होता आणि त्याचे डोके त्या पंखांमध्ये वळवले होते. थंबलिनाला त्याचे खूप वाईट वाटले, परंतु त्या चिचुंद्र्याने त्याच्या शरीराला त्याच्या लहान पायांनी लाथ मारली आणि म्हणाला, बरं आहे की माझी होणारी मुलं पक्षी नसतील, कारण थंडीने आणि भुकेने मरत असताना त्यांच्या गोड किलबिलाटाचा काय उपयोग झाला असता. थंबलिना शांत राहिली, परंतु सर्वांनी ज्यावेळी त्या पक्षाकडे पाठ फिरवली त्यावेळी ती वाकली. तिने डोकं लपवलेल्या पक्षाची पंख बाजूला केली आणि त्याच्या झाकलेल्या डोळ्यांचे चुंबन घेतले. कदाचित उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझ्यासाठी गोड गाणी गाणारा हाच होता. तू आतापर्यंत मला खूप सुख दिलं आहेस माझ्या प्रिय पक्षा. त्या रात्री थंबलिना एक क्षणही झोपली नाही, म्हणून ती उठली आणि खोलीच्या बाहेर पातळ लांब गोधडी शिवत बसली. तिने ती गोधडी मृत पक्षावर ठेवली आणि गोठलेल्या जमिनीत उब राहण्यासाठी तिने ती गोधडी नीट त्याच्या अंगावर पसरली. त्या बिचाऱ्या पक्षाला उब मिळावी हीच तिची इच्छा होती. तुझा निरोप घेते छान सुंदर लहान पक्षा.
आणि गेल्या उन्हाळ्यातील तुझ्या गाण्यांसाठी मी सदैव आभारी आहे. त्यावेळी सर्व झाडं हिरवी होती आणि उष्ण अशी सूर्याची किरणं त्यावर पडली होती. तिने त्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवलं आणि तिला हळूवार ठोके जाणवू लागले, जसे की आत काहीतरी धडधडत आहे. ते त्या पक्षाचं हृदय होतं. तो मेलेला नव्हता. तो फक्त थंडीमुळे बधीर झाला होता आणि आता परत जीवित होण्यासाठी तो उबदार झाला होता. आभारी आहे सुंदर लहान मुली, मला आता बहुतांश ऊब मिळाली आहे. चल माझ्या प्रिये, या हिरव्या जंगलातून दूर उडून जाण्यासाठी तू माझ्या पाठीवर बस. आता थंडीचा ऋतू येत आहे. मी दूरवरच्या माझ्या घराकडे खूप दूर जाणार आहे. तू माझ्या बरोबर येशील का? तू माझ्या पाठीवर बसू शकतेस. हो, मी तुझ्या बरोबर येईन. ती त्याच्या पाठीवर बसली. त्यानंतर पक्षानं जंगलाच्या वरून आणि तळ्याच्या वरून उंच हवेत भरारी घेतली. खूप अंतरावर ते त्या पक्षाच्या घरी पोचले. तिथे सूर्य नेहमीपेक्षा अधिक तेजानं चमकत होता आणि आकाश देखील नेहमीपेक्षा जास्तच उंच आहे असं वाटत होतं. हे आहे माझं घर. इथे खाली असलेल्या सुंदर फुलांपैकी तू एकाची निवड कर. मी तुला त्या फुलात ठेवीन आणि मग तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ते खूपच छान होईल. त्याच्यानंतर खाली सुंदर पांढऱ्या फुलांसह एक छान बगीचा होता. थंबलिनासह पक्षानं खाली झेप घेतली आणि तिला त्यापैकी सर्वात मोठ्या पाकळीवर ठेवून दिलं. त्या फुलाच्या बरोबर मध्ये एक लहान पुरुष दिसल्यावर तिला खूपच आश्चर्य वाटलं. त्याच्या खांद्यावर प्रखर अशी चमकणारी पंख होती. तो त्या फुलांचा राजा होता. थंबलिनाला पाहून तो प्रचंड आनंदला, कारण तिच्या इतकी सुंदर लहानशी मुलगी त्याने आजवर कधीच पाहिली नव्हती. म्हणून त्याने स्वतःच्या डोक्याचा मुकुट काढला आणि तिच्या डोक्यावर ठेवला. त्याने तिला तिचं नाव विचारलं आणि विचारलं की तू माझी पत्नी होशील का? हो, मी होईन, परंतु तुला फक्त माझ्या आईला इथे घेऊन यावं लागेल. त्यानंतर आपण तिघही इथे आनंदाने राहू. तो तयार झाला आणि थंबलिनाला त्यावेळी पंखांची एक जोडी आणली. दोघंही आनंदी झाले आणि लवकरच थंबलिनाची आईही तिथे आली. आई तिला येऊन म्हणाली, अगं थंबलिना, तू मला परत मिळाल्यावर मी किती खुश झाली आहे कसं सांगू तुला. आणि त्यानंतरच सगळेजण आनंदाने राहू लागले. गोष्ट संपली. छोटी जलपरी. खूप वर्षांपूर्वी समुद्राच्या खाली एक शहर होतं. त्याचं नाव होतं अटलांटिस. तिथला राजा ओरिन होता आणि त्याला एक मुलगी होती. ती खूप सुंदर होती. ती जलपरी फक्त सुंदर नव्हती, तर ती खूप छान गायची सुद्धा. जलपरीला पृष्ठभागावर जाऊन तोपर्यंत माणसांची दुनिया पाहण्याची परवानगी नव्हती, जोपर्यंत ती 20 वर्षांची होत नाही. प्रत्येक वर्षी छोटी जलपरी आपल्या वडिलांकडे वर पृष्ठभागावर जाण्याची परवानगी देण्याची विनंती करायची. धीर धर माझ्या मुली, तुला संधी मिळेल. शेवटी त्या दिवशी छोट्या जलपरीचा 20वा वाढदिवस होता. त्या दिवसाच्या शेवटी तिचे वडील तिच्याकडे वळले आणि म्हणाले, वेळ आली आहे माझ्या प्रिय मुली. समुद्राच्या पृष्ठभागावर जा आणि परत ये. आम्हाला सांग की तू काय पाहिलंस, पण संभाळून जा आणि माणसांपासून लांब राहा. छोट्या जलपरीने आपल्या वडिलांचा मुका घेतला, त्यांचा निरोप घेतला आणि वर पृष्ठभागावर जाण्यासाठी तयार झाली. ती रात्रीची वेळ होती. किनाऱ्यावर जाण्याआधी तिने एक जहाज पाहिले. ते चमकत होते, कारण त्यावर खूप सारे कंदील लावले होते. पुन्हा ती पोहत जहाजाजवळ गेली आणि जाताच तिने मन मोहवणारे संगीत ऐकले. असा आवाज कसा तयार केला जातो हे जाणून घेण्यासाठी ती आतुर होती. जहाजाच्या एका खिडकीतून बघितल्यानंतर तिने पाहिले की जहाजाच्या खालच्या खोलीत एक उत्सव साजरा केला जात आहे, वाढदिवसाचा. आणि वाटत होतं की वाढदिवस हा उत्सव तरुण राजकुमाराचा आहे. राजकुमार खूप सुंदर होता. जलपरी पहिल्यांदा इतका सुंदर तरुण पाहत होती. त्याचं मनमोहक रूप पाहून जलपरी लगेच त्याच्या प्रेमात पडली. थोड्या वेळानंतर, उशीर होत आहे, मला घरी परत जायला हवं. ती खाली जाणार होती. इतक्यात एक विचित्र आवाज आला
जो तिने कधीच ऐकला नव्हता. समुद्राने रुद्र रूप धारण केले. राजकुमाराचं जहाज हलू आणि डोलू लागले. भीतीने सगळे ओरडू लागले. नाविक त्या जहाजाला महाकाय लाटांपासून वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. अचानक ते जहाज समुद्रातून बाहेर आलेल्या दगडाला धडकून तुटून गेले. काही लोक त्या राजकुमारासहित समुद्रात फेकले गेले. जलपरीला माहित होते की माणसे पाण्यात जगू शकत नाहीत. नाही, मी माझ्या प्रेमाला असं बुडू देऊ शकत नाही. नंतर ती राजकुमाराला जमिनीवर परत घेऊन आली, जिथे तिने पूर्ण रात्रभर त्याची काळजी घेतली. समुद्राच्या किनाऱ्यावर येण्याआधीच राजकुमार बेशुद्ध झाला होता. तेव्हा जलपरीने त्याला एका छोट्या चर्च समोरील वाळूवर ठेवले आणि मदतीसाठी ओरडू लागली. पुन्हा ती जवळच्या एका दगडाजवळ पोहत गेली आणि बघू लागली की कोणी तिच्या मदतीसाठी येत आहे का. राजकुमारने डोळे उघडले आणि पाहिले की चर्चमधून एक मुलगी त्याच्याकडे येत आहे. जेव्हा त्या मुलीने राजकुमारला पाहिले तेव्हा ती परत चर्चकडे पळत गेली, कारण मदत घेऊन येऊ शकेल. लोक पळत आले, राजकुमारला उचलून हळूच घेऊन गेले. त्यानंतर छोटी जलपरी आपल्या घरी परत गेली. काही दिवस ती आपल्यातच उदास राहू लागली, कारण छोटी जलपरी राजकुमारला विसरू शकत नव्हती. तेव्हा तिने एक मूर्ख योजना बनवली, पोहत जाण्याची आणि त्या अनोळखी माणसासोबत राहण्याची, ज्याला तिने आपलं हृदय दिले होते. दुसऱ्या दिवशी छोटी जलपरीने त्यांच्या राज्यातल्या सल्लागाराला केकडा सेबॅस्टिनला बोलवले. तो लगेच आला आणि म्हणाला, राजकुमारी, मी तुमची कशी मदत करू शकतो? मला उर्सला जवळ घेऊन चल, जी समुद्राची चेटकीण आहे. सेबॅस्टिन पूर्णपणे आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्हाला माहिती नाही का की ती कोण आहे? ती दुष्ट चेटकीण आहे का? नंतर तिने सेबॅस्टिनला पूर्ण गोष्ट सांगितली. त्या वादळाची आणि राजकुमार सोबत राहण्याची आपली इच्छा सांगितली. थोडं भांडल्यानंतर सेबॅस्टिन पण मूर्खासारखं तिला उर्सलाजवळ घेऊन जाण्यासाठी तयार झाला. समुद्राची चेटकीण समुद्रातील अंधाऱ्या आणि थंड परिसरात राहायची आणि तिचे घर बुडालेल्या नाविकांच्या हाडांपासून बनवले होते, ज्याची सुरक्षा समुद्रातील विषारी साप करत होते. छोटी जलपरी आणि सेबॅस्टिन जसे उर्सलाच्या गुहेत पोहोचले तेव्हा समुद्राची चेटकीण जादूच्या गोळ्यासमोर उभी होती. ती त्यात पाहून दुष्टपणे हसत होती. उर्सला, मी तुला भेटायला आले आहे. माझ्या प्रिय छोट्या राजकुमारी, मला माहित आहे की तू इथे का आलीयस. तुझी अशा राजकुमारासोबत लग्न करण्याची इच्छा आहे ज्याला तू भेटली सुद्धा नाहीस. तुला आपल्या शेपटीपासून सुटका हवी आहे. घाबरू नकोस, माझ्याजवळ उपाय आहे. तर तू माझी मदत करू शकशील? माझ्या प्रिय मुली, तेच तर मी करत आहे. यासाठी तर मी जगत आहे. मी तुझी शेपटी गायब करू शकते, पण याने तुला खूप वेदना होतील. फक्त मला सांग की काय करावं लागेल? उर्सलाने आपल्या हाताने आपल्या स्वयंपाकघरातून गडद रंगाचं एक औषध पटकन काढलं. या औषधाने तू 2 पायांवर चालू शकशील. मग मला ते औषध दे. उर्सला भीतीदायक हसू लागली आणि म्हणाली, नाही 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 नाही, औषध मिळवण्यासाठी माझी एक अट आहे. काहीही मोफत मिळत नसतं. या बदल्यात काहीतरी मी घेणार. पण माझ्याजवळ काहीच नाहीये. मी एक अशी राजकुमारी आहे जिच्याजवळ अमाप संपत्ती आहे. मी काय देऊ तुला? तुझा सुंदर आवाज मला हवाय. यानंतर तू माणूस बनू शकशील. राजकुमार तुझ्यावर प्रेम करू लागेल आणि तुझे चुंबन घेईल. एक वेळा त्याने तुझे चुंबन घेतले तर तू कायमची माणूस होऊन जाशील, आनंदी राहशील. पण जर तू माझी अट पूर्ण केली नाहीस तर तू समुद्राचा फेस बनशील. ठीक आहे, मी माझा आवाज देण्यासाठी तयार आहे. चेटकिणीने छोट्या जलपरीला औषध दिले आणि तिचा आवाज काढून घेतला. दुसऱ्या दिवशी राजकुमाराच्या लोकांना एक सुंदर मुलगी समुद्राच्या किनारी महालाजवळ पडलेली सापडली.
ते लोक तिला आत घेऊन गेले आणि तिने जेव्हा चालायला सुरू केले तेव्हा असं वाटत होतं की तिला चालायला त्रास होत आहे, जणू ती काट्यांवरून चालत होती. सेवकाने तिला चांगले कपडे घातले आणि नंतर राजकुमार तिला भेटायला आला. मी पाहिलेल्या मुलींपैकी सगळ्यात सुंदर मुलगी आहेस तू. काय नाव आहे तुझं? पण ती गप्प राहिली, कारण ती तीच छोटी जलपरी होती. तिला काही बोलता येत नसले तरी ती लगेचच राजकुमारची आवडती बनली. तो छोट्या जलपरीला घेतल्याशिवाय कुठेही जात नव्हता. काही वेळानंतर राजकुमारने सांगितले की तो तिची किती काळजी घेतो आणि जलपरीला वाटले की तिचं हृदय आनंदाने फुटून जाईल. पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण मी अजूनही माझ्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. त्याने वादळाविषयी सांगितले आणि एका सुंदर मुलीने कसे त्याला वाचवले हेही सांगितले आणि कशी ती त्याच्या स्वप्नात येऊ लागली आणि तो तिच्यावर प्रेम करू लागला आणि म्हणाला की मी तिला भेटणार आणि तिच्यासोबत लग्न करणार. छोटी जलपरी उदास झाली, कारण ती राजकुमारला सांगू शकत नव्हती की ती तीच मुलगी आहे आणि तिने आपले सर्व काही सोडून दिले, आपली शेपटी, आपला आवाज, आपला परिवार, फक्त त्याच्या सोबत राहण्यासाठी. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या राज्याचा एक राजा राजकुमाराला भेटायला आला. राजासोबत त्याची सुंदर मुलगीही होती आणि जसं राजकुमारने राजाच्या मुलगीला पाहिलं त्याने तिला ओळखले. ही तीच मुलगी होती जिने त्याला किनाऱ्यावर पाहिले होते. त्याने तिला लग्नासाठी विचारले आणि ती तयार झाली. तिसऱ्या दिवशी छोट्या जलपरीने विचार केला की तिचं हृदय तुटून जाईल, कारण त्याच दिवशी राजकुमार त्या दुसऱ्या राजकुमारी बरोबर लग्न करणार होता आणि जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा ती मरून जाईल, कारण तिने समुद्राच्या जादूगरणीला तसे वचन दिले होते. लग्न एका जहाजात होणार होते. दुःखी मन घेऊन जलपरी तिथे हजर होती, जेणेकरून शेवटी ती एकदा राजकुमाराला पाहू शकेल. त्या दिवशी सकाळी छोट्या जलपरीचे आई वडील उर्सलाला भेटले होते आणि तिला धमकी दिली होती. दुसऱ्या चेटकिनीने त्यांना एक चाकू दिला आणि सांगितले की जर त्यांची मुलगी हा चाकू त्या राजकुमाराच्या हृदयात खुपसू शकेल तेव्हा तिच्यावर केलेली जादू तुटून जाईल. लग्न सुरू झाले होते म्हणून जलपरी रडण्यासाठी जहाजाच्या वरच्या भागात गेली. तिने पाहिले की तिचे आई वडील पाण्याच्या पृष्ठभागावर आले होते. ते उदास होते. हे तू काय केलंस माझ्या मुली? तिची आई रडत होती. लवकर कर, तू आत्ता देखील स्वतःला वाचवू शकतेस. त्या चेटकिणीने आम्हाला हा जादूचा चाकू दिला आहे. राजकुमाराला मारून टाक. जेव्हा त्याचं रक्त तुझ्या पायांवर पडेल तेव्हा तुझे पाय शेपटीत बदलतील आणि तू पुन्हा जलपरी होशील. लवकर कर, सूर्य उगवणार आहे. जेव्हा तिचे आई वडील निघून गेले तेव्हा ती चाकू घेऊन राजकुमाराकडे पळत गेली. तिने त्याला पाहिले. तो त्याच्या नव्या पत्नीसोबत खुश होता. चाकूचा एक घाव आणि ती मुक्त होणार होती. तिने त्या धारदार चाकूकडे पाहिले आणि मग त्या राजकुमाराकडे. ती आताही त्याच्यावर प्रेम करत होती. ती पुन्हा जहाजाच्या वरच्या भागात गेली आणि तिने त्या चाकूला समुद्रात लांब फेकून दिले. दुसऱ्या दिवशी राजकुमारने आपल्या सेवकांना कोपरान शोधण्याचे आदेश दिले, पण छोटी जलपरी कुठेच सापडली नाही. राजकुमार उदास झाला आणि रात्री उशिरापर्यंत समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन बसू लागला. आपल्या मैत्रिणीची आठवण काढू लागला. कधी कधी तो पाण्यावर तरंगणाऱ्या बुडबुड्यांना पाहायचा, जे चंद्राच्या उजेडात चमकायचे आणि त्या बुडबुड्यांमध्ये त्याला छोट्या जलपरीचा चेहरा दिसायचा. समाप्त.